आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी कालचा दिवस अत्यंत वाईट असा गेलेला आहे, कारण की त्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कर्तृत्ववान कर्तबगार आणि सर्व वंचितांना समान न्याय हक्क प्रदान करणारे असे आमचे स्वर्गीय अजितदादा पवार यांचं हवाई दुर्घटनेत दुःखद निधन झालेलं आहे। आज आम्ही त्या आमच्या लाडक्या अजितदादांना या ठिकाणी सय्यद नियाज अली भैया फाउंडेशन बिलपुरा जळगावच्या वतीने या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण केलेली आहे। आणि आपण बघत असाल की अजितदादासारखा कामाचा माणूस आपल्याला शोधतानाही मिळणार नाही। आपण बघितलेलं असेल जेव्हा अजितदादांचा त्या ठिकाणी ज्या दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी दादांचं ज्या ठिकाणी ते प्लेन त्या ठिकाणी पडलेलं होतं स्फोटून, त्या ठिकाणी बरेचसे कागदपत्रे त्या ठिकाणी आपण विखुरलेलं बघितलेलं असेल। याच्याने ही गोष्ट सिद्ध होते की शेवटपर्यंत अजितदादांच्या मनात आणि डोक्यात फक्त देशसेवा आणि महाराष्ट्राची सेवा आणि नागरिकांची सेवा करण्याचं त्यांचा मानस होता। आणि अवघ्या 66व्या वर्षी या ठिकाणी अजितदादा आज आपल्याला सोडून गेलेले आहेत, परंतु अजितदादांनी या ठिकाणी भरपूर कामे केलेली आहेत। जर अल्लाने त्यांना अजून जीवन दिलं असतं तर नक्कीच अजितदादांनी अजून चांगलं कार्य केलेले असते। आम्ही सर्वांच्या वतीने या परत या ठिकाणी अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा, अमर रहे अजितदादा, अमर रहे अजितदादा।